12वी राज्यशास्त्र चॅप्टर पहिला 1991 नंतरचे जग. इयत्ता 11वी मध्ये आपण 1945 ते 1991 दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास केला. या प्रकरणात आपण 1991 नंतरच्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व-पश्चिम वादही यामुळे संपुष्टात आले. शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा पुढील 5 मुख्य परिणामांद्वारे घेता येईल. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या 2 महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली. एकध्रुवीयतेचा उदय. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली. पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्कांबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपांमध्ये वाढ झाली. दहशतवाद. 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले. बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला. इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. या घडामोडींबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला, ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढत गेले. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. 1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये 2 महत्त्वाचे प्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कांवर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या 2 महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती. सत्तेच्या या 2 केंद्रांमध्ये जग विभाजित झाले होते. सोव्हिएट रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. पूर्व युरोपीय राज्यांमधील क्रांती ही तेथील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच सोव्हिएट प्रणीत साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्य उदयास आली. सोव्हिएट रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून काळांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. या दरम्यान विविध प्रदेशांतील लोकसमूहाच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. यांमुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे. युरोपमध्ये नवीन राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली. चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या 2 राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. युगोस्लावियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोव्हिना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टिनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. सोव्हिएट रशियाच्या विघटनातून काही नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. ती पुढीलप्रमाणे. आर्मेनिया, मोल्डोवा, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागांमध्येही दिसून आला. काही नवे जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले ते होते: पूर्व तिमोर, इंडोनेशियापासून स्वतंत्र; एरिट्रिया, इथिओपियापासून स्वतंत्र; दक्षिण सुदान, सुदानपासून स्वतंत्र. आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. कॅटलोनिया, स्पेनपासून स्वतंत्र हवे आहे. कोसोव्हो, सर्बियापासून स्वतंत्र हवे आहे. युरोपातील काही देशांनी कोसोव्होचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला आहे. चेचन्या, रशियापासून स्वतंत्र हवे आहे.
एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशाचा ताबा मिळवला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्रांनी या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली. इराकविरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेची तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला नेटवर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. या सोव्हिएट रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएट रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्वसामान्यता आहे असा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. अमेरिका आता जगात एक प्रबल राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिका उदारमतवादी लोकशाही तत्त्वांवर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमीच शांततामय असतीलच असे नाही. उदाहरणार्थ, युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर आणि एरिट्रिया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष सुरू होता. हिंसेच्या या प्रसंगांमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यांमधील एक कार्य आहे. शीतयुद्धोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप सुरू ठेवतात. परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. याच कारणांसाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. मानवी हक्काबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. 1990 चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. दहशतवाद. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डी. सी. मधील पेंटागनवरील हल्ल्याने दहशतवादाचे एक नवे रूप जगासमोर आले. दहशतवादाची संकल्पना तशी जुनी आहे. समाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय. साधारणपणे सरकारी संस्था आणि अधिकारी यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाते. 1972 मध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर दहशतवादी संघटना विमान अपहरणे, बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्यांची हत्या अशा मार्गांचा वापर करू लागले. पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष्य करत असे. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कांसाठी लढत असत. दहशतवादी कारवायांचा अनेकदा अलगतावादी चळवळींशी संबंध येतो. आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतो. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांतील विशिष्ट लोकसमूहांसाठी लढत नाहीत. दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात.
त्यांचा लढा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येये साध्य करण्यासाठी असतो. त्यासाठी वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. 9/11च्या हल्ल्यानंतर त्यांच्याशी साधर्म्य असलेले हल्ले बाली 2002, माद्रिद 2004, लंडन 2005 आणि मुंबई 2008 मध्ये घडवून आणले गेले. बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली. या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. त्यामुळे ती एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकवण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाहीत. जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो. हार्ड पॉवरमध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात, तर सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आव्हान दिले गेले आहे. उदाहरणार्थ, युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते. चीन आणि जपान व त्यापाठोपाठ भारतामुळे जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला दिसतो. रशियाची लष्करी शक्ती म्हणून झालेले पुनरुत्थान आणि नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व यांमुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेत रूपांतर झाले. अमेरिका प्रणीत एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे. 1970च्या मध्यात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती साध्य केली आणि चीनने जगात प्रबळ स्थान प्राप्त केले. 1990 मध्ये आणखी नाट्यमय घटना घडल्या. चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरुवात करून आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले. मध्य आशिया आणि पूर्व आशिया या प्रदेशांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशांपलीकडे प्रभाव पाडण्याची आकांक्षा दाखवली. दक्षिण चिनी सागरावर आपले हक्क सांगण्याकरता चीन आपले नौदल व वायुसेना भक्कमपणे उभारत आहे. रशियाने तेल आणि वायू निर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे. रशिया ऊर्जा स्रोतांची महासत्ता म्हणून उदयास आली आहे. हल्लीच्या काळात तेथे आर्थिक स्थैर्यामुळे राष्ट्रनिष्ठा होऊन जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढलेला दिसतो. रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा बऱ्यापैकी प्रभाव कायम आहे असे दिसते. आजघडीला इंडो-पॅसिफिक प्रदेशांचे महत्त्व वाढीस लागले आहे. चीन आणि भारतासारख्या देशांमुळे झालेली आर्थिक वृद्धी, दक्षिण चीन महासागरातील संघर्ष, एशियाचे वाढलेले महत्त्व आणि पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस यांमुळे या प्रदेशाचे महत्त्व आणखी वाढीस लागले आहे. भविष्यात भारताची या प्रदेशामध्ये महत्त्वाची भूमिका असेल. शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद. प्रादेशिकवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासातील महत्त्वाचा विषय आहे. एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्त्वांवर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकांवर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांशी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच, त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधनांसंदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. प्रादेशिकतावादाचा प्रवास साधारणतः त्यातील सदस्यांमुळे घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो. ही चर्चा पुढे नेण्यासाठी समान विचारसरणी किंवा आर्थिक हितसंबंध उपयोगास येऊ शकतात. या चर्चेचा परिपाक म्हणजे एखाद्या प्रादेशिक संघटनेची निर्मिती होणे होय. 1940 ते 1950च्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेतील प्रादेशिकतावादाने तेथील देशांमधल्या राजकीय चर्चांवर लक्ष केंद्रित केले होते. युरोपचे लक्ष मात्र आर्थिक समन्वयाकडे होते. उदाहरणार्थ, युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय, युरोपीय आर्थिक समुदाय आणि युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन झाल्या. 1960च्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला. 1967 मध्ये एशियनची स्थापना झाली. 1960 मध्ये आर्थिक निकषांवर आधारलेल्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या.
नॅटोसारख्या काही संघटनांनी संरक्षणाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले. शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिक संघटनांनी व्यापारावरही लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या काळात अनेक व्यापारी गट निर्माण झालेले दिसून येतात. आता आपण शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्त्वाच्या प्रादेशिक संघटनांचा आढावा घेऊ. युरोपीय संघ. दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यांमुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील, त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. यासाठी युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संस्थांची अनुक्रमे 1951 आणि 1957 साली स्थापन झाली. पुढे या सर्व संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय समुदाय म्हणून ओळखले गेले. 1973 मध्ये एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला होता. 1980 च्या दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होऊन 1993 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली. 7 फेब्रुवारी 1992 रोजी maastricht करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परिघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा उदय झाला. युरो हे युरोपीय संघामधील 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन आहे. या देशांना एकत्रितपणे युरोझोन म्हणून ओळखले जाते. निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य, परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. सार्क. 1985 मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव असे 7 देश सदस्य होते. 2007 मध्ये अफगाणिस्तानचा 8वा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्कमध्ये निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार साप्टा 1993 साली अस्तित्वात आला. पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार अवस्था 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली, ज्यामुळे 1993 ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली. बिमस्टेक, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे बिमस्टेकची स्थापना 1997 मध्ये झाली. बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागातील एकूण 7 सदस्य देश सामील आहेत. त्यात दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश तर आग्नेय आशियातील 2 देश म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश आहे. बिमस्टेक दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे.
वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्यांच्या विषयांवर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहे. ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20चे सदस्य आहेत. शांघाय सहकार्य संघटना 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन SCO संघटनेचे गठन केले. पुढे 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. गेल्या काही वर्षात या संघटनेचे दहशतवादाविरुद्धच्या सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. राजकीय संवाद, चर्चा व आर्थिक सहकार्य यांद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते. G20, युरोपीय युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999 मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. त्यांचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. 2008 पासून G20चा शिखर परिषदांमध्ये राष्ट्रप्रमुख, राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यांसारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे. या पाठात आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल पाहिले. सोव्हिएट महासंघाच्या ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा घेतला आहे. पुढील पाठात आपण या बदलांचा संकल्पनात्मक अभ्यास करूया.